चला तर मंडळी, नवरात्री उपवासामध्ये हा पदार्थ खाऊन तुमचं मन आणि पोट दोन्हीही तृप्त होईल। 1 कप भगर घेतली आहे, अर्धा कप साबुदाणा, पाव कप शेंगदाणे लो मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं हलका सुगंध येईपर्यंत भाजून एका ताटात काढून गार करायचं। साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पावडर करायची। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, अर्धा कप दही, अर्धा कप किसलेला लाल भोपळा घालायचा आहे। लाल भोपळा नवरात्री उपवासाला चालतो। चवीनुसार मीठ घालायचं, गरजेनुसार पाणी घालून बॅटर करायचं। एकूण 1 कप पाणी लागलेलं आहे। बॅटर बोल मध्ये काढायचं। अजूनही बॅटर घट्ट आहे म्हणून अजून वरतून मी अर्धा कप पाणी घातलंय, म्हणजे एकूण 1.5 कप पाणी मला लागलेलं आहे या पद्धतीचं बॅटर करायला। बॅटर 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचं आणि 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। 10 मिनिटांनंतर याची धिरडी करायची। नॉनस्टिक किंवा कास्ट आयर्न तव्यावर करू शकतो। तेल लावून तवा गरम केला, पाणी शिंपडून पुसून घेतला, परत तेल लावलं, धिरडी घातली, हलकी कोरडी झाल्यानंतर तेल घातलं, खालची बाजू छान भाजल्यानंतर उलटून पलटून उपवासाची जाळीदार मऊ लुसलुशीत धिरडी भाजून घेतली।